लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी खास घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या, ज्याच्यामध्ये आघाडीच्या वर्तमानपत्रातील आजच्या महत्त्वाच्या बातम्या नेमक्या काय आहे ते आपण लोकशाही मराठीवर बघत असतो। सगळ्यात आधी आपण लोकसत्ताची हेडलाईन काय आहे, बातमी काय आहे ते बघणार आहोत। लोकसत्ताची आजची हेडलाईन आहे, अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, भगवद्गीता तर आराखड्यामध्ये मनुस्मृती, अशी ही बातमी आहे। नवा आराखडा जाहीर झाला आणि त्यामध्ये नेमकं काय काय आहे शिक्षणामध्ये ते बघणार, त्याविषयीचा ब्यौरा देणारी ही बातमी आहे। राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या अध्ययनात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय पाठ करावा लागणार आहे। याशिवाय मूल्य आणि स्वभाव वृत्ती या घटकांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील श्लोकाचा वापर करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरू शकतो। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा SERT-नं जाहीर केला आहे। त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या। नव्या शैक्षणिक धोरणामध्ये देशातील पारंपरिक प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला आहे। नुकतंच नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारण्यात आलं आहे आणि त्यानुसार हा नवीन अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर झालाय, पण त्याच्यामध्ये मनाचे श्लोक दिसतायत, भगवद्गीता दिसते आणि याशिवाय आराखड्यामध्ये मनुस्मृतीमधील सुद्धा श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे यावरून वाद होण्याची शक्यता आहे। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे ते आपण बघणार आहोत। सामना शिवसेना UBTचं हे मुखपत्र आणि याची आजची बातमी आहे। राहुल गांधींनी हात जोडले, म्हणाले अरे देवा, असा माणूस कसा रे पाठवला, अशी ही बातमी आहे। माझा जन्म बायोलॉजिकल नाही तर मला देवानं पाठवलंय, असं विधान करणारे पंतप्रधान मोदी यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधींनी सडकून टीका केली आणि देवापुढे हातच जोडले। आम्ही आता देवाला प्रश्न विचारतो, अरे देवा, असा माणूस कसा रे पाठवलास? पंतप्रधान आजकाल बरळत सुटलेत, असे कोणी सामान्य माणूस बोलला तर त्याला थेट बेड्याच्या डॉक्टरकडे नेलं जाईल, असा जबरदस्त टोला राहुल गांधींनी लगावलाय। तर पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना काही वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली होती, त्यावेळी त्यांनी स्वतःच्या जन्माबाबत अजब भाष्य केलं, त्यावर चौफेर टीका होतीये। राहुल गांधी यांनी मोदींचे स्वतःला ईश्वरी देणं मानण्याचं विधान ऐकून देवाला हात जोडले। ते गुरुवारी एका प्रचार सभेमध्ये बोलत होते। पंतप्रधान मोदी हे प्रचार करताना दिसतायत 6व्या आणि 7व्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आणि त्या पार्श्वभूमीवर माझा जन्म हा बायोलॉजिकल नाही तर दैवी असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि या विधानावरून राहुल गांधी यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याविषयीची बातमी ही सामनाची आहे। यानंतर मटाची आजची महत्त्वाची बातमी नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन आहे, डोंबिवलीमध्ये स्फोट, 8 जण ठार। डोंबिवली MIDC मध्ये फेज 2 मधील अमुदान केमिकल कंपनीमध्ये गुरुवारी दुपारी 1:30च्या सुमारास बॉयलरचे 3 भीषण स्फोट झाले। या स्फोटांची तीव्रता इतकी होती की स्फोटांमुळे फुटलेले पत्रे आणि लोखंडाचे तुकडे सुमारे 4 ते 5 किलोमीटर परिसरात उडाले। तर आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांचे तावदाने फुटून रस्त्यावर काचांचा खच पडला। स्फोटानंतर कंपनीला आग लागल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी अर्धवट जळालेले कामगार सैरावैरा पळत होते। हे दृश्य अतिशय वेदनादायक होतं। मदतीसाठी धावलेल्या स्थानिक नागरिकांनी या जखमींना रुग्णालयात दाखल केलं, तर घटनास्थळी 8 जणांचे पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडले। या मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, तर 64 जण जखमी झालेत, असं पोलिसांनी सांगितलंय। काल डोंबिवलीमध्ये स्फोट झालेला होता बॉयलरचा आणि त्यानंतर एकामागोमाग एक या स्फोटांची मालिका सुरू होती आणि त्यामध्ये 8 जण ठार झालेले आहे, तर काही कामगार हे अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी सैरावैरा पळत सुटल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याविषयीचा ब्यौरा मटाच्या या बातमीतून देण्यात आलाय। यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे, बातमी काय आहे आपण बघणार आहोत। अल्पवयीन चालकाचा आणखी एक बळी, अशी ही बातमी आहे। पुण्यामध्ये अल्पवयीन मुलानं दोघांना चिरडल्याच्या घटनेमुळे सगळीकडे संतापाची स्थिती असतानाच मुंबईमध्ये अल्पवयीन चालकानं दिल्या धडकेत एकाचा मृत्यू झालाय। इरफान नवाब अली खान असं या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे, ज्याचा याच्यामध्ये मृत्यू झाला आहे। तर जे मार्ग पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे। अल्पवयीन चालकाची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे। गारमेंटमध्ये काम करणारा इरफान खान हा गुरुवारी सकाळी दुचाकीवरून माझगाव डॉक सर्कल इथून नेसबीट ब्रिजवरून जे रोडच्या दिशेनं चालला होता। त्यावेळेला अल्पवयीन चालकानं त्याला धडक दिली आणि त्यामध्ये या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। तर या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी आता त्या अल्पवयीन चालकाची रवानगी, आरोपीची रवानगी बालसुधारगृहात केल्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर त्याच्या वडिलांना अटक केल्याचं कळतंय।
यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची आजची बातमी नेमकी काय आहे बघणार आहोत। देशामध्ये अजूनही 3 अंशांनी तापमान वाढीचा हवामान विभागाचा इशारा, अशी ही बातमी आहे। हवामान खात्याने दिला इशारा चिंताजनक आहे। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ही उष्णतेची सुरुवात आहे। देशामध्ये अनेक ठिकाणी अजूनही तापमान 3 अंशांनी वाढणार आहे। आता तापमान 45 अंशांच्या जवळ पोहोचल्याने अनेक शहरांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे। तर तापमान 2 ते 3 अंशांनी वाढलं तर बाहेर पडणंही कठीण होईल। येत्या काही दिवसांमध्ये उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये उष्णतेची लाट निर्माण होईल। राजस्थानच्या बाडमेरमध्ये तापमान 48.8 अंशांवर आता पोहोचलेलं आहे। तर अजून हे तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवला जातोय। तर राजस्थानच्या बाडमेरमध्ये सध्या तापमान 48.8 अंशांवर पोहोचलंय। ते देशातील सर्वात उष्ण ठिकाण होतं। राजस्थानातील फलोदीमध्ये तापमान 50 अंशांवर पोहोचल्याचे दावे करण्यात आले होते। तर फलोदीचं तापमान हे 49 अंशांवर नोंदवलं गेलं आहे। बाडमेर नंतर दुसरं सर्वात उष्ण ठिकाण ते ठरलेलं आहे। तर अशा पद्धतीनं तापमान सगळीकडे वाढताना पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर देशामध्ये अजूनही 3 अंशांनी तापमान वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तसा इशारा हवामान विभागानं दिलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।